नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वीतून 10वीत जात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल कोर्स आहे हा. या कोर्समध्ये आपण 9वीतल्या अशा काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत, 9वीच्या अभ्यासक्रमामधल्या असे काही महत्त्वाचे गुणधर्म आहे, अशा काही कन्सेप्ट आहेत ज्याचा उपयोग आपल्याला इयत्ता 10वीला होणार आहे. तर अशा संकल्पनांवरती आपण चर्चा करतोय. यामधली ही 5वी व्हिडिओ आहे. तर आजच्या चर्चेमध्ये आपण एकरूपतेच्या कसोट्यांवरती आपण बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर ह्या कसोट्यांचा वापर आपल्याला पुढच्या वर्षी म्हणजे येणाऱ्या या 10वीच्या वर्षामध्ये खूप ठिकाणी करावा लागतो. वेगवेगळ्या ठिकाणी पक्ष म्हणजे काही सिद्धता सोडवत असताना, काही प्रमेय सोडवत असताना आपल्याला याचा उपयोग होत असतो. तर आता आपण बघूयात कसोट्या नेमक्या कोणकोणत्या आहेत बघा. तर बघा, या 4 कसोट्या आपल्याकडे आहेत साधारणतः. कोबाको कसोटी, बाका कसोटी, बाबा कसोटी आणि कर्णभुजा कसोटी. या कसोट्यांच्या आधारावरती म्हणजे कसोट्या कशासाठी वापरल्या जातात, या कसोट्यांचा आधार घेऊन आपण सांगू शकतो की दिलेले दोन त्रिकोण एकरूप आहेत की नाही हे आपल्याला सांगता येतं. आता उदाहरणार्थ कोबाको कसोटी बघा, नावातच सगळं आहे. कोबाको, कोबाको म्हणजे काय, कोण बाजू कोण. आता मी इथं कोबाको कसोटीवरती चर्चा करतो. सुरुवातीला कोबाको नावातच आहे. कोबाको म्हणजे कोण बाजू कोण, म्हणजे एका त्रिकोणाचे दोन कोण आणि दोन संगत कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली एक बाजू ही अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोण, बरोबर. म्हणजे एका त्रिकोणाचे दोन कोण आणि समाविष्ट केलेली एक बाजू आणि अनुक्रमे त्या त्रिकोणाच्या दोन संगत कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूशी जर काही एकरूप असतात तर ते दोन त्रिकोण जे आहेत ते एकरूप असतात कोबाको कसोटीनुसार. उदाहरणार्थ माझ्याकडे समजा आपल्याकडे हा एक त्रिकोण आहे. तर या त्रिकोणाला आपण एक नाव देऊ. या त्रिकोणाचं नाव आहे ए, बी आणि सी. दुसरा एक आपण त्रिकोण काढूयात. हा बघा दुसरा त्रिकोण, ज्याचं नाव आहे समजा पी क्यू आर. आता या दोन त्रिकोणांमध्ये समजा आपल्याला दिलंय की कोण बी जो आहे आणि क्यू जो आहे हे दोन कोण एकरूप आहे. त्याचप्रमाणे हा कोण सी जो आहे आणि हा कोण आर हे दोघं जण एकरूप आहे. आणि ही जी बाजू बी सी आहे आणि ही जी बाजू क्यू आर आहे या दोन बाजू एकरूप आहे. आता या दोन त्रिकोणांचा जर विचार केला, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये, या दोन त्रिकोणांमध्ये आपण सांगू शकतो की बाबा कोण बी जो आहे म्हणजे त्रिकोण एबीसी आणि पी क्यू आर या दोन त्रिकोणांमध्ये कोण बी आणि कोण क्यू हे दोन कोण जे आहे ते एकरूप आहेत. बघा, कोण बी एकरूप कोण क्यू, बरं, एकरूप दिलेला आहे. त्याचबरोबर कोण सी एकरूप कोण, सी ला एकरूप कोण कुठला आहे बाबा, आर आहे. कोण सी ला एकरूप कोण आर आहे. आणि त्याच्यानंतर बाजू बीसी आणि बाजू क्यू आर एकरूप आहे. मग इथं आपण लिहू शकतो किंवा वाटलं तर तुम्ही पहिले लिहा बाबा, कोण बी झाला एकरूप क्यू ला, ओके. आणि नंतर मग ही बाजू दिसते म्हणून बाजू बीसी एकरूप क्यू आर लिहा, असं लिहिलं तरी चालेल. बाजू बीसी एकरूप बाजू क्यू आर लिहा, एकरूप बाजू क्यू आर, ओके. आणि त्याच्यानंतर मग कोण सी आणि कोण आर हे दोन कोण एकरूप आहे. मग इथं लिहा कोण सी एकरूप कोण आर, ठीक आहे, असं आपण या ठिकाणी लिहिलं. आता मग इथं कुठली कसोटी झाली, आता दोन कोणांच्या जोड्या आणि एक बाजूची जोडी एकरूप आहे. बघा, म्हणजे इथं बघा एक कोण आहे, एक बाजू आहे, एक कोण आहे. कोण बाजू कोण, तुम्ही जर नीट पाहिलं तर पहिला कोण आहे, नंतर बाजू आहे, नंतर कोण आहे. म्हणजे कोण बाजू कोण कसोटीनुसार म्हणजेच को बा को कसोटीनुसार दोन कोण एकूण बाबा पी क्यू आर. इथं कुठली कसोटी झाली, को बा को कसोटी. को बा को कसोटी, को बा को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण जे आहेत ते कसे झाले, एकरूप झाले. बघा इथं फक्त लक्षात ठेवायचं, पहिला कोण दिसतोय तुम्हाला इथं, नंतर इथे एक बाजू दिसते आणि नंतर परत कोण दिसतोय म्हणजे कोबाको कसोटी. अशा आकृतीमध्ये ही जी काही चिन्ह दिसतात त्याच्यावरून तुम्हाला अंदाज लावायचा आहे की बाबा इथं कुठली कसोटी असू शकते. पहिला कोण आहे, बाजू आहे, कोण आहे, म्हणून कोबाको कसोटी. तर अशा पद्धतीने एक कोबाको कसोटीचं उदाहरण आहे. आपण अजून एक कोबाको कसोटीचं उदाहरण बघू शकतो. समजा माझ्याकडे अशा प्रकारे ही एक आता आकृती बघा, आपण जरा नीट समजून घेऊयात. बघा, एक लक्षात घ्या, या सगळ्या कसोट्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. या कसोट्यांचा वापर करूनच मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दोन त्रिकोण एकरूप दाखवावे लागतात आणि ते दोन त्रिकोण एकरूप दाखवल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सिद्ध कराव्या लागतात 10वीला. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, ओके. तर बघा, आणखी एक उदाहरण आपण बघतोय. आता माझ्याकडे समजा हा एक त्रिकोण आपल्याला दिसतोय एबीसी. आता या एका त्रिकोणामध्ये आणखी एक आपण अशा प्रकारे एक त्रिकोण काढू, हा दुसरा एक त्रिकोण काढू आणि इथे समजा इथे एक लंब, इथे दोन कोण हे एकरूप आहेत अशा प्रकारे, ओके. इथं समजा डी काढला, एडी लंब बीसी. आणि या ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे की हा कोण आणि हा कोण पण एकरूप आहे. म्हणजे बी ए डी आणि सी ए डी हे दोन कोण एकरूप आहे. मग आता इथं कुठली कसोटी झाली, आता हे जे दोन त्रिकोण आहे, एकाचं नाव आहे बी ए डी. समजा त्रिकोण बी ए डी, ओके.
व दुसरा जो त्रिकोण आहे CAD, या दोन त्रिकोणांचा जर आपण एक विचार केला, BAD आणि CAD या दोन त्रिकोणांचा जर का आपण एक विचार केला, एक मिनिट फक्त, ओके, या दोन त्रिकोणांमध्ये जर आपण पाहिलं तर इथं कुठली कसोटी होईल बघा, या ठिकाणी हा जो कोन आहे, हा कोन A आणि हा कोन A, म्हणजे BAD आणि CAD हा कोन, हे कोनांची जोडी एकरूप आहे, म्हणजे इथं को झाला. त्याच्यानंतर मग ही एडी जी एक बाजू आहे ही सामायिक भुज आहे, दोघांमध्ये सामायिक आहे, म्हणजे ही एडी जी आहे ती एकरूप एडी म्हणजे बाजू झाली. आणि त्याच्यानंतर बघा हा जो डी कोन आहे ADB आणि ADC, हे दोन कोन जे आहेत त्या दोन कोनांची जोडी एकरूप झाली, म्हणजे कोबाको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण कसे झाले, एकरूप झाले असं आपण म्हणू शकतो. तर इथे सुद्धा कोबाको कसोटी होईल. आता पुढची कसोटी आपण बघूयात बाकोबा. नावच आहे, दोन बाजू आणि त्यांच्या मधला कोन बाकोबा. समजा माझ्याकडे दोन त्रिकोण आहे, मगाच्या सारखेच दोन त्रिकोण काढू, एकाचं नाव आता इथं LMN देऊ, ओके, आणि दुसरा जो त्रिकोण आहे त्याचं नाव आपण देऊ PQR देऊ, PQ आणि R देऊयात. बाकोबा म्हणजे काय, समजा ही LM ही एक बाजू आहे आणि PQ ही बाजू आहे, या दोन बाजू एकरूप. त्याच्यानंतर हा जो कोन आहे समजा इथं 60 मापाचा दिलेला आहे आणि हा कोन सुद्धा तुम्हाला 60 मापाचा दिला आहे आणि MN ही बाजू एकरूप आहे QR ला, ठीक आहे. आता बघा दोन बाजू त्यांच्या मधला कोन, दोन बाजू त्यांच्या मधला कोन, म्हणजे बाजू कोन बाजू, बाजू कोन बाजू, बाकोबा कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप झाले. लिहिताना आपण लिहू शकतो त्रिकोण LMN व त्रिकोण PQR मध्ये, या दोन त्रिकोणांमध्ये काय आहे की LM एकरूप PQ, ओके, LM आणि PQ या दोन बाजू एकरूप आहे. इथे लिहा बाजू LM, बाजू LM एकरूप बाजू PQ, ओके, बाजू PQ, LM एकरूप बाजू PQ. त्याच्यानंतर कोन M आणि कोन Q हे दोन कोन एकरूप आहे, कोन M एकरूप कोन Q झालं. त्याच्यानंतर बाजू MN आणि बाजू QR या दोन बाजू एकरूप आहेत, बाजू MN एकरूप बाजू QR, ओके, MN एकरूप QR, म्हणजे MN आणि QR एकरूप आहे. आता काय झालं, तीन घटक मी एकरूप दाखवले, एक बाजूंची जोडी, एक कोनांची जोडी, एक बाजूंची जोडी. बाजू कोन बाजू, इथं पण दिसते बाजू कोन बाजू, म्हणजे बा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप झाले. म्हणून म्हणू शकतो त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण PQR. कुठली कसोटी झाली, बाकोबा, म्हणजे बाजू कोन बाजू कसोटी झाली. बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण झाले एकरूप. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही कसोटी समजून घेऊ शकतो. या सगळ्या कसोट्या खूप महत्त्वाच्या आहेत, नीट व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. याच्यावरचे काही एक्झाम्पल सुद्धा आज आपण नंतर बघूयात, ठीक आहे. पुढे बघा बाकोबा कसोटीच्या संदर्भात आता आपण पुढे जाऊ थोडासा. बाकोबा कसोटी झाली, आता बाबाबा कसोटी. बाबाबा म्हणजे काय, एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजू संगत बाजूंशी जर काही एकरूप असेल तर बाबाबा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप असतील. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे बाबा अशा प्रकारे हा त्रिकोण आहे ज्याचं नाव आपण म्हटलं ABC आणि दुसरा एक त्रिकोण आपल्याकडे असा ज्याला आपण म्हटलं XY आणि Z. आता या ABC त्रिकोणाची AB बाजू आणि XY ची XY ही बाजू एकरूप आहे, ही जोडी एकरूप आहे. इथं BC आणि YZ ही जोडी एकरूप आहे आणि AC आणि XZ ही जोडी एकरूप आहे. म्हणजे एका त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी जर काही एकरूप असेल तर हे दोन त्रिकोण एकरूप झाले. कुठल्या कसोटीनुसार, तर बाजू 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 बाबाबा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप आहे. लिहिताना आपण लिहू त्रिकोण ABC व त्रिकोण XYZ मध्ये, याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर आपल्याला दिसतंय AB, बाजू AB बरं का, बाजू AB एकरूप बाजू AB एकरूप, AB ला एकरूप कोण आहे, XY, ठीक आहे, AB ला एकरूप XY आहे. BC ला एकरूप YZ आहे. बाजू BC एकरूप बाजू YZ, बाजू BC एकरूप बाजू YZ आणि बाजू AC एकरूप बाजू XZ, ठीक आहे. बाजू AC एकरूप बाजू XZ, एकरूप बाजू XZ, ओके, XZ. तर अशा पद्धतीने आपल्याला बघा AC आणि XZ एकरूप आहे. आता इथं तीन बाजूंच्या जोड्या एकरूप आहेत, ओके. म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण XYZ कुठली कसोटी झाली, बाबाबा कसोटी. बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. तर अशा कसोट्या ओळखता आल्या पाहिजेत. आता कसोट्यांनुसार म्हणजे जर का तीन जोड्या बाजूंच्या जर एकरूप झाल्या तर आपण म्हणू शकतो की बाबा हे दोन त्रिकोण
त्रिकोण एकरूप आहेत. कसं असतं की दोन त्रिकोण एकरूप म्हणजे काय, एका त्रिकोणाच्या सगळ्या बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या सगळ्या बाजूशी एकरूप असतात. कोण सुद्धा संगत कोण एकरूप असतात, म्हणजे एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात, संगत कोण एकरूप असतात. पण म्हणजे एकूण 6 घटक झाले तसे, म्हणजे हे दोन त्रिकोण जर का एकरूप दाखवायचे तर तसे 6 घटक असतात. परंतु आपण 3 घटक जरी एकरूप दाखवले, म्हणजे ह्या काही कसोट्या आहेत, या कसोट्यांच्या माध्यमातून 3 घटक जरी आपल्याकडे असतील, 3 घटक जरी आपल्याकडे असतील तरी त्या 3 घटकांच्या आधारावर आपण सांगू शकतो की बाबा हे दोन त्रिकोण एकरूप आहेत की नाही. त्या कसोट्या आहेत या. आता याच्यामध्ये आपल्याकडे आणखी एक कसोटी आहे, कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी ही काटकोन त्रिकोणामध्येच अप्लाय होते, कारण कर्ण हा काटकोन त्रिकोणामध्येच असतो. जसं की आपल्याकडे समजा एक हा काटकोन त्रिकोण आहे, बरोबर. या काटकोन त्रिकोणाला आपण म्हणू ABC, ओके. आणि दुसरा एक काटकोन त्रिकोण आहे, त्याला काटकोन त्रिकोणाला आपण म्हणू PQR, ओके. PQ आणि R. आता याच्यामध्ये बघा काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोणात कर्णभुजा म्हणजे कर्ण, हा कर्ण एकरूप, हा कर्ण आणि भुजा कुठली तरी एक बाजू एकरूप पाहिजे, ही समजा BC बाजू आणि ही बाजू QR. BC जी आहे ती QR ला एकरूप आहे. अशा प्रकारे कर्ण आहे आणि बाजू आहे संगत, म्हणजे एका काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण, एका त्रिकोणाचा कर्ण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कर्णाशी एकरूप असेल आणि एक बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूशी एकरूप असेल दुसऱ्या, तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात असं आपण म्हणू शकतो. लिहिताना आपण लिहू बाबा काटकोन त्रिकोण असं म्हणू, काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये, काटकोन त्रिकोण ABC व PQR मध्ये या दोन काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण AC एकरूप कर्ण PR, कर्ण AC एकरूप कर्ण PR असं आपण म्हणू. कर्ण AC आणि कर्ण PR हे दोघं जण एकरूप आहे. त्याचबरोबर बाजू BC एकरूप बाजू QR, BC एकरूप बाजू QR, म्हणजे कर्ण आणि बाजूंची एक जोडी एकरूप असेल तर हे दोन त्रिकोण जे आहेत आपल्याकडे ABC एकरूप त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. कुठल्या कसोटीनुसार, तर कर्णभुजा कसोटीनुसार. तर आपण इथं म्हणू शकतो हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत, कर्णभुजा कसोटी. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या कसोट्या आपल्याला समजून घेता येतील. तर खूप महत्त्वाच्या कसोट्या आहेत सगळ्या, यांचा उपयोग आपल्याला इयत्ता 10वीला आहे, ओके. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, आणखी काही उदाहरणं बघूया त्या कसोट्यांवर आधारित, म्हणजे तुम्हाला संकल्पना व्यवस्थित कळतील सगळ्या. आता इथे बघा, आता हे दोन त्रिकोण कुठल्या कसोटीनुसार एकरूप आहे बाबा. बघा इथं त्रिकोणाच्या हे आता आपल्याला फक्त एवढं सांगायचं की हे दोन त्रिकोण कुठल्या कसोटीनुसार एकरूप आहे. बघा इथं एका त्रिकोणाची एक बाजू एकरूप दुसऱ्या त्रिकोणाची दुसरी बाजू, ही बाजू एकरूप ही बाजू, ही बाजू एकरूप ही बाजू, म्हणजे बाजू AC एकरूप बाजू PR. बघा बाजू AB एकरूप बाजू PQ, बाजू BC एकरूप बाजू QR, बाजू AC एकरूप बाजू PR. सगळीकडे बाजू बाजू बाजूच दिसते, कोणाचा काही विशेष दिसत नाही. म्हणून बाबाबा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप झाले. कुठल्या कसोटीनुसार, बाबाबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले. इथं कुठली कसोटी आहे, इथं काही ठिकाणी बाजूंना चिन्ह आहेत, काही ठिकाणी कोणांना आहेत. बघा ही बाजू आहे, बाजू XY एकरूप बाजू LM, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू. त्याच्यानंतर कोण आलाय, कोण Y एकरूप कोण M, म्हणजे पहिली बाजू आली, त्याच्यानंतर कोण आलाय, नंतर परत बाजू आली YZ एकरूप MN, परत बाजू आली, म्हणजे बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले. XY ही बाजू, हा कोण आणि ही बाजू, म्हणजे बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले. कसोट्या ओळखता आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर इथं कुठली कसोटी झाली बघा, कोण आहे मध्ये बाजू आहे, कोण आहे मध्ये बाजू आहे. इथं कोण आहे, इथं बाजू आहे आणि इथं कोण आहे, म्हणजे कुठली कसोटी झाली, को कसोटी. इथं काटकोन त्रिकोण आलाय म्हणजे कर्णभुजा, काटकोन त्रिकोण आलाय आणि बघा हा कर्ण एकरूप हा कर्ण, ही बाजू एकरूप ही बाजू, म्हणजे कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आज कसोट्यांवरती चर्चा केली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही महत्त्वाच्या संकल्पनांवरती चर्चा करूयात. तर आजची चर्चा आज आपण इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.